महाविकास आघाडीकडनं कुठंतरी कालमध्ये पाहायला गेलं तर बंदचा नारा पुकारण्यात आला होता, मात्र कोर्टाच्या निदर्शनानंतर कुठेतरी बंद हा बेकायदेशीर असल्यानंतर आता कुठेतरी काल महाविकास आघाडीकडनं 11 नंतर चौकामध्ये निदर्शने करण्यात येणार आहे। बदलापूर प्रकरणानंतर या ठिकाणी 11 नंतर ठाण्यामध्ये देखील राष्ट्रवादीकडनं जितेंद्र आव्हाड असेल, काँग्रेसकडनं नाना पटोले असतील, ठाकरे गटाकडनं राजन विचारे असतील, हे तोंडाला काळ्या फिती लावून या ठिकाणी निदर्शने करणार आहे। ठाण्यातील मासुंदा तलाव गांधी पुतळ्याकडे हे निदर्शन करणार। मात्र ठाण्यात पाहायला गेलं तर या ठिकाणी पूर्णतः व्यवस्था जे सुरळीत सुरू आहेत। या ठिकाणी बस सेवा असेल, रेल्वे सेवा आहे, कुठलाही परिणाम दिसून येत नाही। मोठ्या प्रमाणात नेहमीप्रमाणे चाकरमाने आपल्या कामावरती जाण्यासाठी निघालेले आहेत। बदलापूर प्रकरणानंतर कालमध्ये उद्धव ठाकरे यांनी काल बंदचा नारा देण्यात आला होता, मात्र कोर्टाच्या उच्च न्यायालयाच्या निदर्शनानंतर कुठं हे बंद जे आहे ते बेकायदेशीर असल्याचं सांगितल्यानंतर हा बंद जो आहे तो मागे घेण्यात आला। मात्र पाहायला गेलं तर बदलापूर प्रकरण असेल, या महाराष्ट्रातील अनेक प्रकरण असेल, या संदर्भात पाहायला गेलं तर लहान मुलींवरती ज्या पद्धतीने अत्याचार होता त्या संदर्भातला हा बंद पुकारण्यात आला होता। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र दुसरीकडे कोर्टाच्या निदर्शनानंतर कुठेतरी बंद मागे घेतल्यानंतर आज ते तोंडाला काळ्या फिती लावून हे निदर्शने करत या ठिकाणी सरकारचा देखील विरोध करणार आहे। त्यामुळे नक्कीच या अत्याचारासंदर्भात आता गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं या ठिकाणी विरोधकांनी सांगितलं असल्यामुळे मात्र दुसरीकडे आता या ठिकाणी पाहायला गेलं तर बंद नसून या ठिकाणी सुरळीतपणे ठाण्यामध्ये बस सेवा असेल, रेल्वे सेवा आहे जे सुरळीतपणे पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण सुभाष गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।